आज आपण शॉर्ट अम्ब्रेला आलिया कट कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथे आपण अस्तर घेतलंय, 4 फोल्डमध्ये आहे. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. ह्याची घडी घेत असताना छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने इथे मी अस्तरची घडी घेतली आहे. त्यानंतर आपल्या टॉपची उंची आहे 13 इंच, त्यामध्ये 1 इंच शिवण्यात अशी टॉपची पूर्ण उंची मी 15 इंच घेतली आहे. शोल्डर घेतोय आपण 7 इंच. पुन्हा आपल्याला थोडं खालच्या साईडला 7 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. आता तिथूनच आपल्याला मुंढा खोलीसाठी 7 इंचाला मार्क करून हे पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने पॉईंट्स दिल्याने आपली छाती रेषा आणि मुंढा रेषा अगदी सरळ रेषेत येतात. आता गळा रुंदी घेतोय आपण 3 इंच. आपला पुढील गळा 6 इंच आहे आणि अर्धा इंच शिवण्यात असं मी 6.5 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 3 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घेऊयात. त्यानंतर अशा पद्धतीने क्रॉस पट्टी ठेवून इथं आपल्याला पुढील गळ्यासाठी बी शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता आपण छातीचं माप टाकतोय. 36 छातीनुसार छातीचा चौथा भाग येतो 9 इंच आणि 1 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर कमरेचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन. आता आपण मार्जिन लाईन इथे जोडून घेतोय. त्यानंतर वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंचाला शोल्डर उतार द्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने क्रॉस शोल्डर उतार देऊन घ्या. त्यानंतर आपल्याला मुंढा लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून इथे मी मध्य काढून घेतला. आता मागील मुंड्यासाठी आपण 1 इंचाला मार्क करून अशा पद्धतीने मागील मुंड्याचा शेप देऊन घेतोय. त्यानंतर जिथं आपण सेंटर काढला होता तिथं पाव इंच आतल्या साईडला येत मुंढ्याच्या इथे अर्धा इंच आतल्या साईडला मार्क करून इथं आपल्याला पुढील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. पहा, फिटिंग लाईनच्या इथे पाव इंच खालच्या साईडला या, म्हणजे आपल्या मुंढ्यात चुण्या येत नाही. इथं आपलं ड्राफ्टिंग झालं आहे. आता आपण कटिंग करून घेतोय. पुढील भागातून मागील भाग आपल्याला सेपरेट करायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण मागील मुंड्याचा शेप कटिंग करून घेतोय. त्यानंतर आपल्याला शोल्डर उतार कटिंग करून घ्यायचा आहे. आता आपल्याला पुढील भागातून मागील भाग सेपरेट करून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला पुढील मुंढा आणि पुढील गळ्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढील भागाच्या डिझाईनसाठी बंद बाजूकडे आपल्याला खालच्या साईडने 3 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. आता जिथे आपण मार्क केलंय तिथून आपल्याला फिटिंग लाईनपर्यंत अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. आता जिथे आपण मार्क केलंय तिथून आपण हा भाग कटिंग करून घेतोय. इथे आपल्या पुढील भागाचं ड्राफ्टिंग कटिंग झालं. आता आपण मागील भाग घेऊया. गळा रुंदी घेतली होती आपण 3 इंच. आपल्या मागील गळ्याची खोली आहे 3 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं मी 3.5 इंचाला मार्क करून घेते. आता इथे हा बॉक्स तयार करून मागील गळ्यासाठी मी गोल गळ्याचा शेप देऊन घेते. आता आपल्याला मागील गळा आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे. इथे आपल्या पुढील आणि मागील दोन्ही भागाचं ड्राफ्टिंग कटिंग झालंय. आता हे आपण आहे असं मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेतोय. इथे मी अस्तरचे दोन्ही पीस अर्धा इंच मार्जिन सोडत मेन फॅब्रिकवर आहे असे कटिंग करून घेतले. आता आपण कुर्तीच्या घेरचं कटिंग करतोय. इथं मी मेन फॅब्रिक घेतलंय, 4 फोल्डमध्ये आहे. पहा, कापडाची रुंदी आहे 17.5 इंच, म्हणजेच 35 इंचाचे आपल्याकडे 2 पीस आहेत. आता कापडाची उंची घेत असताना पुढील भागात आपण 3 इंच एक्स्ट्रा घेतोय. पहा, मागील भागासाठी इथे आपण 14 इंच उंचीचं मेन फॅब्रिक घेतलंय. त्यानंतर पुढील भागासाठी आपण 17 इंच उंचीचं मेन फॅब्रिक घेतलंय. कुर्तीच्या पुढील भागात आपण 3 इंचावर क्रॉस कट दिली होती, म्हणून आपण पुढील भागासाठी 3 इंच एक्स्ट्रा कापड घेतलंय. इथे आपल्याला घेरचा पुढील भाग कटिंग करून घ्यायचा आहे. पहा, आपल्या घेरची जी रुंदी आहे त्याच्या ओपन बाजूकडे इथं आपण 3 इंचाला मार्क करून घेतलं. आता बंद बाजूकडून आपल्याला अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. पहा, अगदी सोपी पद्धत आहे. ओपन बाजूकडे 3 इंचाला मार्क करून बंद बाजूकडून इथे आपण क्रॉस लाईन आखून घेतोय. आता ही ड्रॉ केलेली लाईन आहे अशी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. इथे आपल्या टॉप पार्टचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालं. आता आपण स्लीव कटिंग करूयात. त्यासाठी इथं मी मेन फॅब्रिक 4 फोल्डमध्ये घेतलंय. आपण हे फुल स्लीव्ज कटिंग करतोय. आपली पूर्ण हाईट आहे 22 इंच आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर कापडाची घडी घेत असताना छातीच्या चौथ्या भागातून 1 इंच मायनस करून घेतलं. आपली छाती 36 इंच होती, तर इथे आपण 8 इंच घेतलं.
36 छातीनुसार कॅप हाईट घेतोय आपण 3.6 इंच. ओपन बाजूकडे मार्क करून पुन्हा मध्यात मार्क करून अर्ध्यात लाईन आखून घ्यायची आहे. इथे आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं, ते इथे आपण मायनस करून घेतोय. आता बंद बाजूकडून मार्जिन लाईनपर्यंत अशी क्रॉस लाईन आखून घ्या. आता वरच्या साईडला बंद बाजूकडून आपल्याला 1 इंचला मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या लाईनचा मध्य काढून घ्या. टेप अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून इथे आपण मध्य काढून घेतला. आता जिथे आपण मध्य काढला तिथे आपल्याला वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. आता जिथं आपण 1 इंचाला मार्क केलं तिथून आपल्याला हे दोन्ही पॉईंट जोडत मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. पहा, अगदी सोपी पद्धत आहे. त्यानंतर मध्यातून फिटिंग लाईनपर्यंतचा मध्य काढून घ्या. अशा पद्धतीने टेप फोल्ड करून आता तिथे आपल्याला खालच्या साईडला पाव इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. पुन्हा जिथे आपण 1 इंच मार्क केलं होतं तिथून हे दोन्ही पॉईंट्स जोडत पुढील मुंड्याचा शेप देऊन घेतोय. त्यानंतर तुमच्या बॉटमचा जो काही दंडगेर असेल तो मार्क करून घ्या आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन. इथे तुम्ही 1.5 इंचापेक्षा जास्त शिलाई मार्जिन घेतलं असेल तर छातीची घडी घेत असताना पूर्ण घ्यायची आहे. म्हणजे जर तुमची 36 छाती असेल तर पूर्ण तुम्हाला 9 इंचाची घडी घ्यायची आहे. तर इथं आपल्या संपूर्ण बाहीचं ड्राफ्टिंग झालं. आता आपण कटिंग करून घेतोय. सुरुवातीला आपल्याला मागील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर बाही अशा पद्धतीने ओपन करून पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्या. इथे आपल्या संपूर्ण कुर्तीचं कटिंग झालंय. आता आपण स्टिचिंग करतोय. सुरुवातीला इथं आपण पुढील भाग मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घेतलाय. त्यावर आपण टाचण्या लावून घेतोय, म्हणजेच शिलाई करते वेळेस आपलं कापड हलणार नाही. कुर्तीचे गळे आपण पलटवून घेणार आहोत, म्हणून इथं आपण वरच्या साईडने अस्तर ठेवलंय. आता इथे आपल्याला पाव इंच इतपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करायला सुरुवात करायची आहे. जिथे आपल्या गळ्याचा शेप आहे तिथंपर्यंत सरळ शिलाई करून घ्या. गळ्याचा शेप परफेक्ट येण्यासाठी आपला गळ्याच्या शेपपर्यंत शिलाई करून झाली की सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या. त्यानंतर पुन्हा आपल्याला पाव इंच इतपत शिलाई मार्जिन घेत सरळ शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने शिलाई केल्याने आपल्या गळ्याचा शेप हा बदलत नाही. आता पाव इंच इतपत कापड सोडत आहे असा गळ्याचा शेप आपण कटिंग करून घेतोय. त्यानंतर जिथं आपला गळ्याचा व्ही शेप आहे तिथं आपल्याला पूर्ण कट देऊन घ्यायची आहे. पहा, आता हा अस्तर आतल्या साईडला फोल्ड करत इथे आपण पुढील भाग पलटवून घेतला. अगदी सोपी पद्धत आहे. आता यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप दिल्याने आपला गळा हा फिटिंगला परफेक्ट बसतो. त्याचसोबत आपल्या गळ्याला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते आणि अशा पद्धतीने गळे पलटवल्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो. गळ्याला पट्टी लावण्याची सुद्धा गरज लागत नाही. पहा, पुन्हा कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून इथे आपण कापडाची दिशा बदलून घेतली. दाबटीप देत असताना नेहमी 4 नंबरची शिलाई घ्या. इथे पाहताय आपल्या गळ्याला किती छान फिनिशिंग आली आहे. आता आपण मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घेऊयात. अस्तर जोडत असताना पाव इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने इथं आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकला अस्तर जोडत असताना आपल्या कापडावर कुठे चुण्या येणार नाही याची काळजी घ्या. हाताच्या तळव्याचा वापर करा. जरी तुम्हाला असं डायरेक्ट जमत नसेल तर इथे टाचण्यांचा वापर करा. इथे आपण मेन फॅब्रिकवर पाव इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अस्तर शिलाई करून घेतलं. आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या आकारानुसार कोणतंही मार्जिन न सोडता आहे असं कटिंग करून घ्या. इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसोबत पुढील भाग पलटवून घेतला. आता आपण मागील भागाची शिलाई करूयात. सेम त्याच पद्धतीने मागील भागाचं अस्तर इथे आपण मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घेतलं. त्यावर इथे मी टाचण्या लावून घेतल्या. आता पाव इंच इतपत शिलाई मार्जिन घेत गळ्याला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. जिथे गळ्याचा गोल शेप आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या. आता पाव इंच इतपत मेन फॅब्रिक सोडत इथे आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे. पाहताय, त्यानंतर जिथं आपला गोल गळ्याचा शेप आहे तिथं आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत
आता अस्तर आतल्या साईडला फोल्ड करत इथे आपण मागील भाग पलटवून घेतला। आता मागील भागावर सुद्धा आपण दाबटीप देऊन घेतोय। दाबटीप दिल्याने आपला गळा फिटिंगला परफेक्ट बसतो, त्यामुळे अशा पद्धतीने गळे पलटवत असताना नेहमी दाबटीप देऊन घ्यायची। आता मेन फॅब्रिकला अस्तरचा पार्ट जोडून घेऊया। 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत हाताच्या तळव्याचा वापर करत इथे आपण मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घेतोय। तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर इथे टाचण्यांचा वापर करा। इथे आपण अगदी व्यवस्थित मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घेतलं। आता एक्स्ट्राचं फॅब्रिक अस्तरच्या भागानुसार आहे असं कटिंग करून घेतलं। इथे आपण मागील टॉप पार्ट तयार करून घेतला। आता आपण पुढील भागाला घेर जोडून घेतोय। आपल्या पुढील भागाचा घेर अशा पद्धतीने आपल्याला टॉप पार्टकडे ठेवून घ्यायचा आहे। आपल्या घेरची आणि टॉप पार्टची बाहेरील बाजू ही एकमेकावर आहे। आता जे आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेतलंय तिथपर्यंत आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण लहान लहान प्लेट्स तयार करून घेतोय। लक्षात घ्या, पुढील भाग आपण 3 इंच एक्स्ट्रा घेतला होता आणि बंद बाजूकडून 3 इंचाला क्रॉस लाईन आखून कटिंग करून घेतला होता। तोच भाग आपल्याला इथे अशा पद्धतीने ठेवून इथे आपण त्याच्या प्लेट्स तयार करून घेतोय। आपल्या घेरचा मध्य कुर्तीच्या बरोबर मध्यात आला पाहिजे अशा पद्धतीने प्लेट्स तयार करून घ्या। तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर इथे तुम्ही सुरुवातीला हाताच्या सहाय्याने प्लेट्स तयार करून त्यावर टाचण्या लावून घ्या। आपल्या कुर्तीच्या समोरील डिझाईनचा भाग परफेक्ट येण्यासाठी आपले दोन्ही सेंटर हे मध्यात येणं गरजेचं आहे। त्याचसोबत प्लेट्सची साईज ही लहान घ्या आणि सगळ्या प्लेट्स ह्या एकसमान येतील याची काळजी घ्या। आपलं जितकं कापड आहे ते ॲडजस्ट करत इथे आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत। आपण इथे कुर्तीच्या टॉप पार्टसाठी अस्तरचा वापर केला। इथे आपण घेरसाठी अस्तरचा वापर नाही करणार आहोत। इथे पाहताय आपण सगळ्या प्लेट्स ह्या एकसमान तयार करून घेतल्या। आता लगेचच त्यावर आपल्याला डबल शिलाई करायची आहे। कुर्तीच्या दोन्ही बाजूला आपण मार्जिन शिलाई सोडत तिथेपर्यंत प्लेट्स तयार करून घेतल्या। आपल्या सगळ्या प्लेट्स ह्या समान आल्या आहेत। आता आपण मागील भागाचा घेर तयार करून घेतोय। मागील भाग समोरच्या साईडने ठेवून त्यावर आपल्याला घेरचं कापड उलट ठेवून घ्यायचं आहे। आता 1 इंच इतपत शिलाई मार्जिन सोडत इथे आपण लहान लहान प्लेट्स तयार करून घेतोय। प्लेट्स तयार करत असताना आपल्या सगळ्या प्लेट्स ह्या एका मापाचे येतील याची काळजी घ्या आणि जितकं तुमचं कापड मोठं असेल त्यानुसार इथे तुम्ही प्लेट्सची साईज लहान मोठी करू शकता। आता याच पद्धतीने आपण संपूर्ण कमरेच्या भागावर एका मापाच्या प्लेट्स तयार करून घेतोय। शेवटी आपल्याला शिलाई मार्जिन सोडून तिथेपर्यंत प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत। आपल्या सगळ्या प्लेट्स तयार करून झाल्या की लगेचच त्यावर आपण डबल शिलाई करून घेतोय। इथे आपण कुर्तीचा मागील भाग सुद्धा तयार करून घेतला। आता आपण कुर्तीचे शोल्डर जोडतोय। आपल्या कुर्तीच्या बाहेरील बाजू अशा पद्धतीने एकमेकावर ठेवून घ्या। इथे आपण एकदा इतपत शिलाई मार्जिन घेत शोल्डर शिलाई करून घेतोय। इथे आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। त्याचसोबत दोन्ही बाजूला शोल्डर लॉक करून घ्या। आता दुसऱ्या बाजूचे शोल्डर सुद्धा आपण सेम याच पद्धतीने एकदा इतपत शिलाई मार्जिन घेत डबल शिलाई करून घेतोय। पहा, आपले दोन्ही शोल्डर आपण इथे जोडून घेतले। आता आपण बाही जोडून घेऊयात। बाहीच्या मध्यात आपल्याला नॉच देऊन घ्यायचं आहे। त्याचसोबत आपल्या बाहीचा जो खोल शेप आहे तो पुढील भागाला येणं गरजेचं आहे। बाही जोडण्याआधी या सगळ्या गोष्टी करून घ्या। आता जिथे आपण नॉच दिलाय तो नॉच बरोबर आपल्याला शोल्डरच्या मध्यात अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर एकदा इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे। बाही जोडत असताना नेहमी मध्यातून सुरुवात करायची, म्हणजेच ती दोन्ही बाजूला अगदी समान पुरते। त्याचसोबत आपल्या बाहीचा शेप सुद्धा परफेक्ट येतो। आपल्या एका बाजूची शिलाई झाली की पुन्हा मध्यातून आपल्याला एकदा इतपत शिलाई मार्जिन घेत बाही जोडून घ्यायची आहे। बाही कटिंग करत असताना नेहमी छाती आणि फॉर्म्युलानुसार कटिंग करायची, म्हणजे ती शिवण्यात कमी येत नाही। आपली सिंगल शिलाई करून झाली की लगेचच तिथे आपण डबल शिलाई करून घेतोय। बाही जोडत असताना नेहमी डबल शिलाई करून घ्यायची, म्हणजेच ती उसवत नाही। त्याचसोबत ती फिटिंगला सुद्धा परफेक्ट बसते। याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची बाही सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या बाहीचा जो बॉटमचा भाग आहे तो अर्धा इंचाला डबल फोल्ड करून
त्यावर कडेने इथं आपण टीप देऊन घेतोय। इथे आपल्या कुर्तीच्या दोन्ही बाह्या फिनिशिंग सोबत शिलाई करून घेतल्या। आता आपण कमरेसाठी बेल्ट तयार करतोय। त्यासाठी आपण 2.5 इंच रुंदी आणि 18 इंच उंचीची ही मेन फॅब्रिकची पट्टी घेतली आहे। आता समोरच्या साईडने अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करून घ्या। त्यानंतर दोन्ही बाजूचं अर्धा इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करून घ्या। पुन्हा आपल्याला ही पट्टी मध्यातून फोल्ड करून घ्यायची आहे। आता त्यावर आपल्याला अगदी कडेने टीप देऊन घ्यायची आहे। अगदी सोप्या पद्धतीने इथे आपण नॉट तयार करून घेतोय। याच पद्धतीने आपल्याला दुसरी नॉट सुद्धा तयार करून घ्यायची आहे। इथे आपण दोन्ही नॉट तयार करून घेतल्या। आता आपण कुर्तीची मार्जिन शिलाई करतोय। आपल्या कुर्तीचे दोन्ही पार्ट आतल्या साईडने एकमेकावर ठेवून घ्या। आता एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण सरळ शिलाई करून घेतोय। कमरेच्या भागापर्यंत एकदा बितपत मार्जिन घेत सरळ शिलाई करून झाली की आपण तयार केलेली नॉट कमरेच्या भागाच्या इथे मध्यात आतल्या साईडने अशा पद्धतीने ठेवून तिथे आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत कुर्तीचा घेर आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे। आपले दोन्ही पार्ट हे एकमेकावर व्यवस्थित ठेवून घ्या। आता याच पद्धतीने आपण कुर्तीची दुसरी बाजू सुद्धा एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत कमरेपर्यंत सरळ शिलाई करून घेतोय। त्यानंतर कमरेच्या भागावर आतल्या साईडने तयार केलेली नॉट ठेवून तिथे डबल शिलाई करून घेतोय। पुन्हा आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत सरळ शिलाई करून शेवटी शिलाई लॉक करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमच्या साईजनुसार टॉप फिटिंग करून घ्या। आता आपल्या कुर्तीचा जो बॉटमचा घेर आहे तो आपल्याला अर्धा इंचाला डबल फोल्ड करून त्यावर टीप देऊन घ्यायची आहे। इथे आपला संपूर्ण कुर्तीचं कटिंग आणि स्टिचिंग झालं आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।